विशेषतः मला नाही, एक नाही. विचारायचं आहे. हां. एकनाथ शिंदे वोंट बी ईझी. ते ईझी राहणार नाही. ज्या पद्धतीनं ते वोट बेस त्यांनी वाढवायचं सगळं हाती घेतलेलं आहे आणि खास करून मुंबई महापालिकेमध्ये जर का उद्या ठाकरे बंधूंचा पराभव करण्यात भाजप आणि शिंदे सेना यशस्वी झाली, तर मग आणखीन काही वेगळी समीकरणं हाही विषय आहे. कारण विरोधी बाग कुठे दिसणार नाही. आत्ताच काँग्रेस पूर्ण गलितगात्र झाली आहे. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे जर समजा असं सिद्ध झालं किंवा असं दिसून आलं निकालामध्ये, की एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर यश मुंबईमध्ये मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच भाजपला हे शक्य झालंय. ठाकरे आणि म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला रोखणं. तर अर्थातच त्याची किंमत शिंदे हे वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे जर समजा महापौर भाजपचा बसत असेल, तर मी म्हटलं तसं आधी तुला, की स्थायी समितीचं अध्यक्ष पद त्याच्यावरती क्लेम करू शकतात शिंदे. काही महत्वाची आणखीन पदं मागू शकतात. दुसरा हा जो एक मुद्दा आहे ना, की हे दोन्ही पक्ष म्हणजे शिंदेचा पक्ष काय आणि अजित पवारांचा पक्ष काय, यातले अनेक नेते हे भाजपमध्ये जायला इच्छुक आहेत वगैरे वगैरे. हे जे आहे ना, तर मला असं वाटतं निश्चितच असं असू शकतं. म्हणजे काही नेत्यांना असं वाटत असेल, की बाबा या पक्षात राहण्यापेक्षा थेट भाजपमध्ये जाणं. पण मला असं म्हणायचंय, की भाजप अगोदरच कितका म्हणजे काय म्हणूया वजनदार पक्ष झालेला आहे. म्हणजे ओव्हर मध्य क्राउडेड. रेल्वे, ओव्हर क्राऊडेड. मध्य रेल्वेच्या संध्याकाळच्या किंवा सकाळच्या गाडीचा डबा जो असतो लोकलचा, त्याच्यापेक्षा जास्त माणसं त्याला लटकलेली आहेत आता आपण रोज बघतोय. आणि आता आपण ह्या निवडणुकीच्या वेळेला तिकीट वाटपानंतर संभाजीनगर असेल आणि इतर शहरं असेल तिथे बघितलं, की बायका छाती पिटतायत, रडतायत, की मी 25 वर्ष पक्षासाठी असं केलं, तसं केलं. म्हणजे आपल्याला आता विद्यमान खासदार आणि आमदार असे रडताना दिसतील. जर हे शिंदेसेना आणि अजित पवारांच्या पक्षातले लोक येऊन जर समजा घेतले, विद्यमान आमदार, खासदार यांना जर समजा निवडणुकीपूर्वी, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने घेतलं आणि त्यांना तिकीट देण्याचा जर विचार केला असेल, तर तिथली लोक काय करतील भाजपमधली? म्हणजे आत्ताच इतकी काय बडवेगिरी झाली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने, तर त्यावेळेला तर मला वाटतं म्हणजे हलकल्लोळच उडून जाईल. मला तर एक जण त्यामुळे असं म्हणाले, की आता 75चा निकष नाही, पुढच्या वेळेस 60चा लागेल. नाही तेच. तर त्यामुळे हा एक मला म्हणजे मोठा प्रश्न पडतो, की भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरोखर घेईल का? लोकांची भले इच्छा असेल. त्यामुळे कदाचित असं होऊ शकेल, की स्वबळावरच पुढच्या लोकसभा, विधानसभा लढवून नंतर काय जे काय एकत्र यायचंय ते एकत्र येण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा लोक साहजिकच सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी राहतील. दुसरा हा जो एक मुद्दा आहे ना, की महाविकास आघाडी फोडण्यासाठी हे म्हणजे भाजपनेच राज ठाकरे केलं. मुळामध्ये मला असं वाटतं, की काँग्रेस आणि शिवसेना यांना मुंबईमध्ये एकत्र लढणं अवघडच होतं. म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतदार झालं, ते लक्षात घेता काँग्रेससाठी एक प्रकारची धोक्याची घंटा होती. म्हणजे काँग्रेस जर समजा बरोबर लढली असती, तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काही जागांवरच क्लेम केला असता. आणि 3 पक्ष घेऊन एकत्र लढणं म्हणजे प्रत्येकाच्या हातावरती थोडे थोडे आपले शेंगदाणे आणि काय खिरापत आपले दिल्यासारखं आणि बाबा तो कोणालाच काही म्हणजे नाही असं झालं असतं. त्यामुळे आणि दुसरं आपण बघितलं म्हणजे 101 ठिकाणी मनसेचे उमेदवार हे भाजपच्या विरोधात लढतायत. 101 ठिकाणी आणि म्हणजे शिंदे सेनेच्या विरोधात कमी आहेत मनसेचे उमेदवार. 83-84च काहीतरी उमेदवार आहेत. त्यामुळे आता हे मनसेनी भाजपला सहाय्य करण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त भाजप समोरच्या जागा मागून घेतल्यात का किंवा काय, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. पण एक मी सांगतोय, की ज्या पद्धतीने आता हे दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत, तर त्यांच्या अस्तित्वासमोरचा प्रश्न आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये जर समजा दोघांना सर्व्हाइव्ह व्हायचं, तर मी म्हटलं तसं 101 जागा भाजपच्या समोर घेतलेल्या मनसेला भाजपला पराभूतच करावं लागेल, तर सर्व्हायव्हल आहे. आणि नाही तर मग प्रश्न असा येतो, की यांच्या क्रेडिबिलिटीचं काय होईल? म्हणजे जर समजा राज ठाकरे यांच्याकडून अशा पद्धतीने ह्या जागा भाजपच्या समोरच्या मागून घेतल्या गेल्या आणि तिथे भाजपला फायदा होईल अशा पद्धतीने राजकारण केलंय, हे जर समजा स्पष्टपणे दिसलं, तर राज ठाकरे यांच्या समोर फार मोठा म्हणजे वैचारिक दृष्ट्या तर त्यांनी उड्या मारलेल्याच आहेत उलट्या सुलट्या.
पण राजकीय नातेसंबंधांमध्ये किंवा म्हणजे भावाच्या बरोबर सुद्धा त्यांनी गेल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने केलं, असं जर समजा इम्प्रेशन कुठे झालं, तर मला असं वाटतं ते काही फार राज यांच्यासाठी काही असणार नाही. आणि मी जोपर्यंत त्यांना ओळखतो, राज यांना, ते असं करतील असं मला आता वाटत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचं आहे, की भाजपच्या विरोधात जिथे मनसेचे उमेदवार आहेत, तिथे भाजपला हरवण्याच्या ईर्षेनं राज ठाकरेंना लढावं लागेल. लढावंच लागेल, लढावंच लागेल. आक्रमक व्हावं लागेल. येस, येस. प्रश्नच नाही. म्हणजे एवढ्या जर समजा शिंदे सेनेपेक्षा ह्याच्या जागा त्यांनी जास्त घेतल्या असतील भाजप समोरच्या, तर त्यांना ते लढावं लागेल, सिद्ध करावं लागेल ना, की ठाकरे ब्रँड वगैरे काय आहे. आणि हा एक खरोखरच मुद्दा आहे ना, की मुळामध्ये ठाकरे ब्रँड संपला, तर मग त्यामध्ये जशी उद्धव ठाकरे यांची किंमत कमी होणार आहे, त्याचप्रमाणे राज ठाकरे यांना सुद्धा फटका पडणार आहे. कारण राज ठाकरे यांची ओळख ही सुद्धा ठाकरे म्हणूनच आहे ना. त्यामुळे हं. स्वतःच्याच अस्तित्वावर ते घाला घालून घेतील. म्हणजे ते स्वतःच बसलेल्या फांदीवर कुऱ्हाड मारून घेणं, असं काही ते करतील असं मला वाटत नाही. पण हे काय माहितीये का, की एक म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे भाजप आता इतका शक्तिशाली आहे देशामध्ये, की झाडाचं पान हललं तरी लोकांना वाटतं हा पान हलतंय म्हणजे नक्कीच भाजपच्या प्रयत्नामुळे हलतंय हं. किंवा आज सूर्य उगवलाय म्हणजे निश्चितच भाजपचा सूर्यनारायणाला सांगितलं की बाबा तू उगव, म्हणूनच तो उगवलाय, नाहीतर काय त्याची हिंमत झाली नसती. म्हणजे हे काय माहिती का, हे पण एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. नाहीतर मला काही असं वाटत नाही की सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ते भाजपच घडवतोय, अशा पद्धतीचं जे चित्र आता निर्माण केलं जातंय ते काही मला इतकं पटणारं नाही, स्पष्ट सांगतो. याच मी तुम्हा दोघांचेही आभार मानतो.